आज मी दोडक्याची भाजी बनवणार आहे। या दोडक्याच्या भाजीच्या सिरावरून काढून घेऊन स्वच्छ धुवून घेणार आहे। या सिरा खायला खूप छान लागतात, याची चटणी पण बनवली जाते। तर मी या दोडक्याच्या सिरा काढून घेते आणि कट करून स्वच्छ धुवून घेते। दोडक्याच्या सिरा काढून झालेले आहेत। आता दोडका कटिंग करून घेते। मसाला भरून मी दोडक्याची भाजी करणार आहे, त्यासाठी आता हे असं कट करून घेते। आता मी भाजीसाठी मसाला तयार करून घेते। खोबरं, कांदा भाजून घेतलाय, थोडासा अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे टाकून मसाला वाटून घेते। मसाला आता वाटून झालेला आहे। मसाला आता प्लेटमध्ये काढून घेतलाय। 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून घेते, लाल तिखट 1 चमचा, मीठ थोडेसे। आता हे टाकून सगळं मिक्स करून दोडक्यामध्ये भरून घेणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे। टोपामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, टोमॅटो टाकून चांगलं फ्राय करून घेते। जिरे मोहरी चांगले फ्राय करून झालेले आहे। त्याच्यामध्ये आता दोडके टाकून फ्राय करून घेते। आता हा उरलेला मसाला पण याच्यावर टाकून देणार आणि थोडीशी भिजलेली चण्याची डाळ पण टाकणार आहे। चांगली चवीला लागते भाजी छान। आता दोडके चांगले फ्राय करून झालेले आहे। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चांगली भाजी शिजवून घेते। झाकण लावून आता भाजी 10 मिनिटे शिजवून घेते। आता भाजी चांगली शिजून तयार आहे। हे बघा, चांगली मऊ शिजलेली आहे। आता भाजी प्लेटमध्ये काढून घेते। तयार आहे दोडक्याची भाजी। अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि चपाती बरोबर, भाकरी बरोबर बनवून खाऊ शकता।